अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येईवो जगदंबे मूळ पीठ तू अंबे। खरं तर अनेक संत श्रेष्ठींनी परडीला बोधाचं, पोताला ज्ञानाचं आणि कवडीला जीवनाचं प्रतीक मानले। खरं तर आपण धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातील येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या यात्रेमध्ये आहोत आणि खरं तर येडेश्वरी देवीची परडी म्हणजे नेमकं काय, ही परडी कोणाला येते, एखाद्या घरातल्या थोरल्याच्याच घरात पुढच्या पिढीला ती परडी जाते म्हणजे मुख्य कुटुंबातल्या थोरल्या घरातच ती का जाते, परडी घेतल्यानंतर जोगवा का मागावा लागतो, परडी म्हणजे नेमकं काय, परडीमध्ये परसराम असतो, पोत असते, ह्या सगळ्या गोष्टींच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहेत। आपल्यासोबत काही आराध्य आहेत। मला सांगा, ही परडी म्हणजे नेमकं काय? परडी म्हणजे ही आता सांगितलं तसं देवीचं एक ताट समजित आम्ही। देवीचं ताट समजित हिला दर शुक्रवारी मंगळवारी 5 घरं मागतात। येळ आली की देवीला येऊ वाटलं की येतात। हीच भक्ती दर करतात। शुक्रवारी आणि मंगळवारी तुम्ही जोगवा मागता ही परडी घेऊन? हो, जोगवा मागतात, ती दळून खातात, पीठ आलेले भाकरी करून खातात। पौर्णिमाला परडी सारितात, बाण पाजळीतात, पोत पाजळीतात। हे सगळं जे आहे ते ही परडी म्हणजे ही याला परडी म्हणायचं, हे जे आहे त्याला परसराम म्हणायचं आणि ही पोत आहे। तर ह्याच्यामध्ये आलेल्या पिठाचं तुम्ही स्वयंपाक बनवून खाता। जे तुम्ही देवीचं भक्त म्हणून ज्या दिवशी तुमच्याकडे परडी येते त्या दिवसापासून तुम्ही देवीचे भक्त म्हणून प्रचार करता, हो, लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करता काय? हो, प्रचार करतात, देवीची आरती करतात, 4 शब्द येतील तसे गाणं म्हणतात। म्हणजे असं तिचं काय बेस मनोरंजन करतात। शुक्रवारी मंगळवारी बसून आपलं 4 गाणी म्हणतात। काय सांगाल, ही जी परडी आहे ती थोरल्याच्याच घरात कशा? थोरल्याच्याच घरात येते। भाव मग घरात जर 4 मुलं असतील, घरात 4 मुलं आहेत, त्यातल्या मग थोरल्याकडे परडी थोरल्याकडेच येते। अशीच परंपरा? हो, तशीच परंपरा। धाकल्याकडे बी येते, धाकल्याकडे बी येते, भाव बसन त्याच्याकडे येते, ही दैवत थोरल्याकडेच येते। थोरल्याकडे हा. मग ते तर म्हणतात की धाकल्याकडे पण. धाकल्याकडे बी येत असते। हा, मन भाव आहे, मन भाव आहे। हा. काय सांगा, धाकल्याकडे पण येते, भाव बसन तिकडे जाते ताट। एक थोरल्यास म्हणून नियमच असं। असं कसं समजायचं की आता ह्यांना परडी येते, हे तुम्हाला कसं कळतं? आता तुम्ही सगळे गुरु म्हणून परडी लोकांच्या हातावरती ताट देता, तुम्हाला कसं कळतं की आता ह्यांना परडी येणार? परडी येणार म्हणजे हीच असं कुणी म्हणे दुःखच आले, खाजरच आलं, तुळजापूरची आंबा माय लागली, येरमाळ्याची येडा माय लागली, त्याच्याबद्दल तुम्हाला परडी घ्यावी लागन म्हणलं की यायचं, ते उजवं डावं तुळजापुरात हात ठेवायचा, उजवं ठेवलं की आली परडी म्हणतात की नेतात। म्हणजे अगोदर तुळजाभवानी मातेचं दर्शन करून नंतर येरमाळ्याला येतात, येरमाळ्याला मग ते गोट्यावर हात ठेवला, उजवं डावं दिलं की म्हणतात उजवं फिरलं तुम्हाला ताट येते बुपी म्हणतात, मग घेऊन जातात आम्ही। ते अंगात वारा आल्यानंतर परडी घ्यायची असं काय? तसं काही नाही, तसं काही काही नाही, तसं वारं येऊ देत नाही तर. येऊ न येऊ, वार येऊ न येऊ घ्यायची परडी। गोटा उजवा फिरला की घ्यायची। बरं, घरामध्ये परडी आल्यानंतर काय आपण परंपरा पाळायची असते, कसं असतं नेमकं? हे काय असं शुक्रवारी मंगळवारी जोगवा मागायचा, पुनवला काय आपल्याला 4 शब्द येते आणि ती गाणे म्हणायचे। त्याच्यातला कुठलं गाणं म्हणता तुम्ही देवीचा? असंच हे आता म्हणले तसे। हा, राधाचे एखादं गाणं आमच्या प्रेक्षकांसाठी म्हणा. हो, ये की ती येडाई माझा जीव ग जीव म्हणायची, ये इकडं दुसरं म्हणून। नक्कीच जर आपण बघितलं तर एकीकडं जे देवीचे जे भक्त आहेत येडेश्वरी देवीचे, त्या भक्तांकडे परडी येते, त्याला ते ताट म्हणतात किंवा परडी म्हणतात। आणि ज्या भक्तांना परडी येते त्यांनी मंगळवारी आणि शुक्रवारी जोगवा मागायचा असतो, 5 घरी तो जोगवा मागायचा आणि मग त्याच्यातून जे येणारं पीठ आहे, ते धान्य येते, त्याचा तुम्ही ते जेवणासाठी त्याचा वापर करायचा। मुळात देवीच्या भक्तांना ही जी परडी काय येते याचा आपण जाणून घेण्याचा हा एक छोटासा आपण प्रयत्न केला। उदय साबळे पाटील, कॅमेरामन संतोष शिरसाटचा, उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, येरमाळा, धाराशिव।